तो काय सांगू आता संताची मजा देण्याची अपने तो दोनों हाथों में लड्डू आपल्या दोनों हाथामध्ये लाडू संत भी आए देखो भगवान को किसने प्रकट किया विनायक जी महाराज ने कितने सुंदर राधा कृष्ण है ये भाई जी का राधा भाई जी जो हनुमान प्रसाद जी पोदार हैं उनके आराध देखो श्री जी कैसे एकदम मुद्रा में ठाकुर की किस मुद्रा में जो महाराज जी ने वो देखो जा करके ये अपने सामने फरमाए तो आप लोग बड़े भाग्यशाली ये सारा यहाँ का परिसर बड़ा भाग्यशाली है ये भूमि भी बड़ी भाग्यशाली गांव का नाम आड़गांव है क्या आड़गांव हाँ ये आड़गांव की बड़ी भूमि है अब देखो विनायक जी महाराज यहाँ आ गए तो भगवान को प्रकट कर दिए तो संत वो होते हैं जो भगवान को प्रकट कभी भी आकर आप दर्शन कर सकते हैं कितने सुंदर से विग्रह है आप देखो ये भाई जी के माधुर्य ठाकुर भाई जी को जो लीला के दर्शन होते थे और भाई जी को बाल लीला के भी दर्शन होते थे रासलीला के भी दर्शन होते थे ऐसे पत्रकथा करने काफी मन बनते तो भाई जी के आराध्य जो साक्षात राधा कृष्ण से निकुंज की लीला के वो है वो आप लोगों को यहाँ दर्शन आपल्या लोकांना ते दर्शन होत आहे ते सगळे आळगावचे आहेत की बाहेरून आलेले सगळे आजूबाजूचे आहेत काही आळगावाचे आहेत तो क्या सब लोगों को ये चाहिए कि ठाकुर जी के दर्शन करें यहाँ कीर्तन होना चाहिए एकादशी को कीर्तन होना चाहिए एकादशी को कीर्तन होना चाहिए मंजरी है आप पूजा करते हैं जी गाँव में सब पुजारी है अच्छा 8-8 दिन की पूजा रहती सोमवार से सोमवार तक अच्छा मंगलवार से मंगलवार ठाकुर जी की अष्टयाम सेवा करना चाहिए पूजा करना चाहिए और खास बात ये है कि कीर्तन ठाकुर जी को बोलते बिना हृदय न च मदभक्ता एक गायंती तत्विशा नारदानी उभा जेथे माझे भक्त गाती नारदानी उभा देते तो भगवान जो है ना जहाँ भगवान के भक्त कीर्तन करते हैं दाम कीर्तन करते हैं और कीर्तन में अपने आप को भूल जाते हैं देखो महाराष्ट्र में बड़ी बीमारी ये वारकरी शिक्षण संस्थान शुरू होता है काय म्हणतात त्याला आलाप नाही आधी काय नाही बोल्या चाली चाली आम्हाला एवढं वाईट वाटते आम्ही आपल्या गावाला जाणार आहे सावळीला तर त्याला म्हणजे बला कीर्तन कर नाही का घ्या देव माझा मी देवाचा किती सोपं आहे बघा अभंग किती सोपं आहे देव माझा मी देवाचा सत्य बोलले माझी ये क्या करतात ह्या बोल्या ह्या टाळ्या ते टाळ्या टाळ्याच आहे पण ते काहीच काय तुकाराम महाराजांनी टाळ्या बोलल्या का तुकाराम महाराजांनी ऐसी शुद्ध भाव से लिखा कि लोगों को भगवान के दर्शन हो जाए ये लिखा अब ये क्या पंडित आम्ही आळंदीला होतो ते पांडव बुवा शिकवायचे प्रगल्भ शिकवायची आणि बोल्या टाळ्या आम्हाला तेवढं आवडतं आमच्या वडिलांनी आम्हाला जर आळंदीला पाठवलं तर वडिलांनी आम्हाला आज्ञा दिली तिथे जाऊन तुम्ही गीता पढा उपनिषद पढा शास्त्र पढा ये इसमें मनोरंजन ज़्यादा होता है और लोग क्या मूल्यांकन करते ये महाराज बात चांगली बोले अरे चांगली काय भीमसेन जोशी से भी आगे जाओ भीमसेन जोशी जानते होंगे हाँ भीमसेन जोशी जो है उनको भारत रत्न मिला और मैं उनसे मिला भी कोई भी भारत का कितना भी बड़ा संगीतकार भीमसेन जोशी के आगे नहीं माझी माहिरच बनी क्या गाया है भीवर एक बार की बात है ज्ञानेश्वर महाराज को छोड़ा खचाखच
ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर झालं असा अक्षर त्यावेळेस ते भीमसेन जोशी आले और वो पिंपळ आहे ना ते अच्छा. द्वारे सोन्यांचं पिंड. उसका त्यांचा असं हा माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. भीमा आणि चंद्रभागा आम्ही भूललो आता तुम्हाला पण मला आठवण हां. तो ये कीर्तन करने वाले लोग जो है बड़ी कृपा आप लोगों की होती कि सीधा सीधा ये महाराष्ट्र में मैं तो कभी भी जाता हूँ अपने गांव में जाता हूँ अब सब सुन सकते हैं भाई मैं नहीं सुनना सीधा साधा बोलो महाराज ने ज्ञानेश्वर महाराज ने जो लिखा है उसके अनुसार क्या होता है कीर्तन में जब हम गाने पर आवाज पर ताल पर स्वर पर ध्यान रखता है तो प्रेम अच्छा लोक काय करतात महाराज तुम्ही फारच चांगली टाळ महाराज तुम्ही फारच चांगलं अरे हे चांगलं ये कुछ भी काम है भगवान भक्त्या तुष्यते केवलम न च गुणै भक्ति प्रियो मार्ग प्रियते मलया भक्त्या हरे रत्न विडम्ब भगवान प्रेम से द्रवित हो जाते इसलिए भगवान को प्रेम पसंद है तो प्रेम पूर्वक भगवान का सेवन करो तुकाराम महाराज के अभंग एकनाथ महाराज के अभंग अरे आजकल को पहिले भारुडं वगैरे व्हायचे ते आता भारुडच काही सुधारलं ऐकायला मिळालं नाही पहिले आम्ही लहानपणामध्ये होळीच्या दिवशी भारुडं व्हायचे भारुडं वासुदेव भारुड विंचू चावला विंचू चावला विंचू चावला क्या सुंदर ग्रामीण भाषामध्ये एकनाथ महाराजांनी किती सुंदर होते केलं विंचू काय ये रागद्वेष से ये विंचू द्वेष जब होता है तो बिच्छू विंचूच्या पेक्षा जास्त कष्ट हे जो तुकाराम इनके भारुडं गोळण्या ते गोळण्या सुद्धा कमी झाले भारुडं सुद्धा कमी झाले हे जे लोकगीतात एकनाथ महाराजांनी बोलले होते ना ते एक लोकगीतं आता गाणारे लोक नाही फुगड्या पहिले फुगड्या व्हायच्या आम्ही होळीच्या वेळेस ते गावातले लोक एकनाथ महाराजांच्या फुगड्या एकाला हातात बाईक फुगड्या घेतात नाही हां. फुगड्याचं खेळ चालू आहे की मोबाईलमध्ये चाली सगळे ते मोबाईलमध्ये टाकतात पहिल्या लहान लहान पोरी बाळी किती फुगड्या खेळायच्या अशा फुगड्या खेळायच्या मला 10 15 मिनिटांनी फुगड्या पाहिजे आता तर ते काहीच सगळ्या मोबाईल क्या है संतों की परंपरा दिखावा पर दम्भपना बनावट सजावट दिखावट ये भगवान को सरल कर तो सरल बनो भगवान को पुकारो भगवान को याद करो भगवान का नाम संकीर्तन जितने लोग मिलकर के करो उसका प्रभाव बहुत पड़ता है अरे जब तक भगवान कीर्तन में नहीं आ जाए तब तक क्या कीर्तन हमारे नामदेव महाराज कैसा कीर्तन करते थे तुकाराम महाराज कैसा कीर्तन करते थे तुकाराम महाराज जब गए वैकुंठ में आप देखो कैसा कैसे कैसे पद गाए कैसे कैसे गरुड़ ये तो फल का तुकाराम महाराज जाना के इंद्राणी चर्चा करते हैं गरुड़ पहले संता दिया किती आपल्या संतांचा किती गौरव आहे आपण काय करायचं आपला उद्देश परमात्मा प्राप्तीचा ठेवायचा आणि भगवान नाम संकीर्तन भगवान नामच्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करायचा आणि कीर्तनाचं कार्य जरूर तो बाई लोकांना सगळ्यांना कीर्तनाला यायला पाहिजे प्रवचनाला सुद्धा यायचं महाराज प्रवचन करते इनका प्रवचन किंतु कीर्तन की मुख्यता महाराज और ऐसा कीर्तन करना चाहिए कि भगवंत प्रकट नहीं तो सब प्रकट
एक बात और याद आई, यहाँ जो संकीर्तन की ध्वनि होती है ना, वो ध्वनि भगवान के धाम तक जाती है। इथं या ठिकाणी आपण जे कीर्तन करतो ना, आपल्या मृत्यू लोकांमध्ये ज्या ठिकाणी आपण कीर्तन करतो, ती कीर्तनाची ध्वनि जब एक लय, एक ताल और स्वर और प्रेम तो होता है, तो वो भगवंताच्या वैकुंठामध्ये ही कीर्तनाची ध्वनि दिसते. ते जब भगवंत योग निद्रा में राहतात, त्यांची ते योग निद्रा खुलते आणि ते इथं कीर्तनामध्ये. आपण इथं कीर्तन करायचं तर त्या भगवान शेषशाही भगवंताला इथं बोलतो. जोपर्यंत भगवंत नाही आले तरी आपण काय कीर्तन करू.